नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्वस्त आणि मस्त अशी हेल्दी रेसिपी. गव्हाच्या पिठापासून आपण बनवणार आहे शेंगोळे. याला कोणी दिवसे पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही, तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटद्वारे सांगा. तर हे बघा, मी घेतलंय 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात लागणारे आपल्याला साहित्य थोडे, एक छोटा वाटी घेतले मी हिरवे वाटाणे, थोडे लाल तिखट घेतले, मीठ घेतले, एक छोटा कांदा घेतलाय कापून आणि एक छोटा टोमॅटो कापून घेतलाय व 4 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडे जिरे आणि हळद आपल्याला लागणार आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर बघा, आपण एक घेतलंय पसरट भांड. त्यात टाकायचे आपल्याला गव्हाचे पीठ. त्यात टाकायचं 1 छोटा चम्मच ओवा, चवीनुसार मीठ टाकायचे, थोडे टाकायचे आपल्याला तेलाची मोहन, जो फार छान लागते. थोडे टाकले आपण तेल, छोटे चम्मच 2 चम्मच. याला छान मळून घेऊया. पीठ छान चोळून घ्यायचं. थोडे पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचंय आपल्याला. छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला डो छान तयार झालाय. थोडे याला तेल लावून आपण ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, छान असा डो तयार झालाय. चला त्याला झाकून ठेवूया. चला आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस टाकायचा आपल्याला, टाकायचं आपल्याला 1 ते 1.5 चम्मच तेल. छान गरम होऊ देऊया. हे बघा, आपले तेल छान तापले. त्यात टाकायचे आपल्याला मोहरी, थोडा कढीपत्ता, थोडे टाकायचे जिरे, टाकायचा आपल्याला कांदा, लसूण पाकळ्या आपण ठेचून घेऊया. बघा, आपलं लसूण छान असा ठेचून झालाय. हे बघा, छान लाल होईस्तोवर परतून घेऊया. आपला कांदा छान होत आलाय. त्यात टाकायची थोडी हळद. मी टाकणार आहे 1 छोटा चम्मच भरून लाल तिखट, 1 छोटा चम्मच मीठ, आपण चिरलेला टोमॅटो, आपण घेतलेले टोमॅटो वाटाणे हिरवे. याला 2 मिनिटं होऊ देऊया. हे बघा, आपला 1 मिनिट झालाय. यात टाकायचे आपल्याला पाणी. परत 1 ग्लास पाणी टाकायचे आपल्याला. 1.5 ग्लास पाणी टाकले आपण तेवढ्या पिठासाठी. चला याला छान उकळणी होऊ देऊया. यात टाकायचा हवा असल्यास तुम्ही गोडा मसाला टाकू शकता, तो फार छान लागते थोडा असा गोडा मसाला. आणि याला उकळी येईपर्यंत आपण पुढील कृतीकडे वळूया. बघा, आपली कणिक छान मोडली, मस्त नरम अशी झाली आहे. तर बघा, त्याला एकदा परत चोळून घ्यायचं. हाताला थोडे तेल लावायचे आणि आपल्याला इथे छोटे छोटे गोळ्या करून असं लांब लांब करायचं. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही एवढं जाडसर छोटे मोठे गोळे करून हे बघा त्या प्रकारे बनवायचे. या प्रकारे पण बनवतात किंवा पोळी लाटून पण बनवतात. बनवून दाखवते तुम्हाला एक.
प्रकारे. चला आता आपण पोळी लाटून बघूया. हे बघा, मी छान असं पोळीसाठी आपण लाटी घेतो त्याचप्रमाणे घेतलंय. थोडं तेल लावलंय. यावर आपण लाटून घेऊया. असं पोळीसारखं लाटायचं आहे. खूप जाड पण नको, खूप पातळ पण नको. बघा, आपली पोळी छान लाटून झाली आहे. यावर लावायचे आपल्याला थोडे तेल टाकूया. बघा, याला छान पसरून घेऊया. याला रोल करत आणायचं. कट लावून घेऊया. खायला फार छान लागते. तर बघा, याचप्रमाणे आपण बाकीच्या पण लाटे तयार करून घेऊया. त्याचे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, आपले सर्व शेंगोळे तयार झाले आहेत. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपला रस्सा उकडलाय छान. यात आपल्याला हे टाकायचे आहे एक एक करून. हे बघा, सर्व शेंगोळे टाकून झाले. तर चला याला 10 मिनिटं छान उकड येऊ देऊया. गॅसचा पॉवर थोडा कमी करूया. यावर ठेवूया आपण ताट. 10 मिनिटं होऊ देऊया. हे बघा, 10 मिनिटं झाली आहेत आपली. तर चला आपले शेंगोळे तयार झाले असेल बघूया. बघा, मस्त शिजले, छान असे फुलले. हे बघा, यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर. सर्व करूया. गॅस बंद करून देऊया. बघा किती मस्त असे झाले. बघा, हे बघा, आम्ही तुम्हाला खोलून दाखवणार. हे बघा किती मस्त अशी लेअर येते याची. हे बघा, हे बघा, बघा छान असं फुलतंय. मस्त असं लागणार आहे. पूर्ण असं बघा, मस्त आपले शेंगोळे तयार झाले. हे बघा, भाजी पोळीचा कंटाळा आला असल्यास अशी रेसिपी अवश्य बनवून बघा. बघा किती मस्त असे शेंगोळे आपले तयार झालेत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. स्वस्त आणि मस्त, पौष्टिक आणि हेल्दी असं आहे. तर चला एकदा अवश्य शेअर करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.